याला म्हणतात हिरवं चिकन. ही आहे का 1,05,000ची? हो. बाबू स्माइल प्लीज भैया जी. हां दाखव त्याचे. अच्छा, हे दातावर यांचं आयुष्य ओळखतं ना. हां कितने का है दाम? ये 50 40 50 है 40 है 30 है 20 है. 50 है 40 है 30 है 20 है. 20 वाला छोटे को खिलाइए, 30 वाला बीवी को खिलाइए, 50 वाला अम्मी को खिलाइए. मम्मी को खिलाइए. इथेच लावं लागेल गाडी ना. कोणत्या गावाचा उरूस आहे हा? राजूरचा उरूस आहे. उरुसाला आलोय. उरुसामध्ये बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी बघायला मिळतील. हा यांच्यासोबत आलतो. बाकी काय काय करतो आता घरीच आहे सध्या. कामावर होतो. 4 आणि 12 झाली यावर्षी करून टाकेल. नाव काय? वीणा भांगरे. वीणा भांगरे. अच्छा मी काय करतात ताई तुम्ही? घरीच असते, हाऊसवाईफ आहे. अच्छा मग हे जत्रा बघायला आलते का? तुम्ही दिसतात म्हणून म्हटलं बघितल्यासारखं वाटलं. बघूया म्हटलं. नाही मी बघितलं, मला वाटलं हे नाही मी ओळखते म्हणजे बघते तुमच्या व्हिडिओ ना म्हणून छान वाटतात. 6 दिवस भागातले मस्तपैकी. थँक्यू सर. ते बी एवढं आलं डायरेक्ट कोरकोर करीत म्हणलं आता नाही शकत मी. तर इथली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इकडे डांग्या गाय म्हणजे ज्या प्रॉपर गावरान गाय असतात ना, त्या इकडेच मिळतात ना अकोलेमध्ये. तर अकोलेमध्येच मिळतात. तर त्यांचा मोठा बाजार असतो ह्या यात्रेमध्ये जत्रेमध्ये काय उरूस ह्या उरसामध्ये. तो सुद्धा आपण बघणार आहोत. आणि त्या गाय पण एकदम मस्त आहे दिसायला, टिपके असे चितकबरे वगैरे. तर ते सुद्धा आपण बघूया. हे कोणते किल्लार आहेत का? किल्लार. मला वाटतं थोड्या वेळासाठी मला रितेश शिंदे बनावं लागेल फार्म लाईफ. रितेश शिंदे बनावं लागेल फार्म लाईफ. हे पण कोणते आहे? हे कोणतं आहे? किल्लार आहे का? नाही ना किल्लार आहे. हे शर्यतीसाठी पळायला आहे का रे? पळण्यासाठी आहेत का हे बैल का वावरासाठी आहे? शर्यतीला आहे ना. पळायला. ह्या डांगे आहेत ना. हे डांगे आहेत बघा, टिपकेवाले जे दिसतात ना हे वावरात वापरतात. आणि हे काय ही किल्लारच आहे का? किल्लारच आहे. हां हे डांगे आहेत बघा. कशी तब्येत कशी आहे यांची. याच्या तब्येतीवरनं तुम्ही बघू शकताय. शेतात काम करायला एकदम जबरदस्त तब्येतीने बैल एकदम. अंगावर तर नाही येणार बैल? मागचं मारेल मग नाही तर. काय नाव आहे तुमचं? आमचं सद्दाम. अच्छा सद्दाम. हे कोणती बैल आहेत? किल्लार आहेत. अच्छा विकायला आणले? हो. काय किंमत आहे? हा तू बरोबर. तू 30,000 आणि ते दोघं 60,000. सांगायला कमी जादा होऊन जातील त्याच्यामुळे. अच्छा किती दिवस आहात इथे? आता उद्याचे 1 दिवस अजून आहे. उद्याच 1 दिवस आहे. जरी नाही विकले गेले तरी फोन नंबर सांगून ठेवा ना. 9604 255788. सद्दामनी नंबर सांगितलाय. आपण एकदम फास्ट त्यांचे बैल कसे आहेत, किंमत वगैरे त्यांनी अंदाजे सांगितले. इकडे जरी नाही विकले गेले आणि तुम्हाला जर वाटले हे बैल तुमच्या उपयोगाचे असतील किंवा तुम्ही याच्यामध्ये इंटरेस्टेड असाल तर तुम्ही सद्दामला कॉन्टॅक्ट करू शकता. सद्दामने ऑलरेडी नंबर सांगितलेला आहे. हे 3 आहे. हां ही दावण आहे. हे इकडे पुढे दावण. दावण म्हणजे दावण खाली दावण जी राहते.
अच्छा हे सगळे हो हे दोन आहे, ही जोड आहे. ही आहे ना डांगीच आहे ना? नाही ही किलर मध्येच आहे का? किलरमध्ये म्हैसूरमध्ये म्हणतात. अच्छा म्हैसूरमध्ये. ओके. ही गोरे किलर हे गुलाल का टाकलाय त्याच्यावर? ते विक्रीसाठी. अच्छा अच्छा अच्छा. गणेश भाऊ, ओ गणेश भाऊ, हे कोणाचे आहेत? हे हे दुसरे? आपलेच आहे सगळे. अच्छा सगळे आपलेच आहेत. गणेश भाऊ, हा. अच्छा ही बैल अशी बांधलेला दावण म्हणतात काय? याला दावण म्हणतात. अच्छा अच्छा जशी मरळीची दावण. हा एका मालकाचे. असतात. हे कोणते किल्लारच आहेत का? अच्छा हा यांना मार्केट जास्त असतं इथे. माझं नाव सुधाकर एकनाथ लांबगे. सुधाकर एकनाथ लांबगे. सुधाकर एकनाथ लांबगे दादा आहेत. तर यांची ही सगळी डांगी बैल आहेत ना तुमची? डांगी बैल, हा. अच्छा अच्छा. काय तरी भाव ठेवला तुम्ही एक अंदाजे, जरी लोकांना अंदाजे सांगा ते कमी जास्त आले 1,05,000. 1,05,000 जोडी. अच्छा अच्छा मोठ्यांची. पाट्यांची अच्छा अच्छा. आणि साधारण किती वय असेल वगैरे काय? अजून 6-7 दाते कवळे. कवळे. अच्छा अच्छा चालेल. ही जी दावण ही पूर्ण तुमचीच आहे? माझीची वरची खालची काही वरची बैलं खालची. सगळी अच्छा उठली. ओके. डांगे ही 1,05,000 जोडी म्हटले ना? ही आहे का 1,05,000ची? हो बाबू. हे किती वर्षाचं वय किती असेल यांचं? यांचं साधारणतः 5-5 वर्ष. 5-5 वर्ष. बाबू 5 वर्षात केवढे होतात? ते कोणते आहेत ते? हे गावरांमध्ये. ते गावरांमध्ये आणि हे डांगेमध्ये. हो डांगीमध्ये. अच्छा अच्छा अच्छा. पलीकडचे खिल्लार याला जास्त माहिती आहे. प्रणवला माहिती आहे त्याला हा नाही माहिती बरोबर आहे. आहे. अच्छा याची जोडी फिक्स आहे का काही कमी जास्त होऊन जातं? नाही कमी जादा होता ना. होता ना? हो. अच्छा अच्छा ठीक आहे. बघू उद्या व्हिडिओ टाकला किंवा तुमचा नंबर सांगा. जरी इथे जरी नाही विकलं गेलं जरी कोणी इंटरेस्टेड असेल, जर राहिले बैल तुमच्याकडे तर तुमचा फोन नंबर घेऊन तुम्हाला कॉल करून येऊ शकता. 9765 एक मिनिट. हा आता बोला. 9765 96 23 90. ओके. नाव काय? संतोष लहामगे. संतोष लहामगे. खूप जबरदस्त आहे. खूप मोठा बाजार आहे आणि अकोले ह्या गोष्टीसाठी खूप फेमस आहे. आणि बाजार किती मोठा आहे तुम्हाला हे असं नाही कळणार, ड्रोन शॉट्स नाही कळेल. एवढं आहे 1,500-2,000 रुपये. 1,500-2,000 रुपयेपर्यंत येतं. युट्यूबला टाका राम राम भाईयो राम राम भाईयो त्यांचं एक हा बोलून राहिले. कुठं बोलून राहिले? कुठं राहिले? तिकडे राहिले.
हा. हे काळे मोरे काळी मोहरी काळी मोरे मोरे खिल्लार अच्छा. हे किती एक एक जोड नाही एकच आहे ना? हा हे एक एक अच्छा काय किंमत असेल याची? आहे यांची थोडं जवळ आहे लांब का पडतंय कॅमेरा? हा 50,000 रुपये 50,000 एकाचे. हा हा अच्छा अच्छा. आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा. 96 ते 20 36 48 81. जरी इकडे तुमचे काही राहिले वगैरे तर अच्छा. पुढे जेव्हा आपण व्हिडिओ येईल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट बरं बरं ठीक आहे चालेल 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 ओके ओके अच्छा. हा बोल काय बोलतो? चालू कर शूट. यांनी घेऊन आलाय मला तुमच्याकडे. काय नाव तुझं? त्यांचं या ना हा तुझं नाव सांग पहिले. उसामा. ओसामा. हा ओसामा आपल्याला घेऊन आला तिकडनं. तुझे बैल आहेत ओसामा? हा अच्छा. कोण मालक आहे इकडे? हा नाव सांगा. पप्पू भाई कुरन पप्पू भाई कुरन 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 कुरण. अच्छा. कोणती बैल आहे ती? ये किलर बैल है किलर आहे. अच्छा. काय तरी किती महिन्याची आणि दाम काय? ये दीड वर्षाचे तरी किती जोडीचे महिन्याचे? 55,000 सांगितलंय. दोन्हीचे कमी 55,000. जास्ती होतील. अच्छा. तुमचा मोबाईल नंबर सांगा. 9850 78 82 12. अच्छा. ज्यांना कोणा पण हवे असतील ना बैल, जरी इकडे नाही जरी विकल्या गेले किंवा तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता एकदा. जर असतील यांच्याकडं तर तुम्ही त्यांच्याकडनं काय भावताव करून ते बैल घेऊ शकताय. बरोबर? चालेल. अजून काय? ही पूर्ण जी दावणच आहे. दावण किती मोठी आहे बघा. दावण म्हणजे एका दोरीला सगळे बैल बांधलेत. एका व्यापारीचे बैल असतात. इकडे पूर्ण एकदम शेवटपर्यंत आहे तिकडे. सगळे काय डांगेच आहेत का सगळे? हो सगळे डांगेच आहेत ना. अच्छा अच्छा. सर्वात कमी किमतीपासून सर्वात जास्त किमतीचे कसे आहेत बैल? म्हणजे लय तुले 15 ते थोडं जवळ घ्या ना माहिती. हा 15 ते 30,000 असे किमतीचे आहेत सगळे आहेत. अच्छा एका बैलाचे. एका बैलाचे. आणि आयुष्य किती असतं डांगी बैलाचं? तर त्यांचे आयुष्य म्हटल्यानंतर ते जर चांगले पोचले वगैरे व्यवस्थित ठेवले तर? तरी ते 40-50च्या दरम्यानमध्ये त्यांचे आयुष्य राहतात. 40-50 वर्षापर्यंत. आपलं नाव? सोमनाथ हरिबावारी. सोमनाथ हरिबावारी. सोमनाथ हरिबावारे. हा, अच्छा. सोमनाथ राहणार दादा आपला बाबुळुंडे. फोन नंबर सांगा ना. जर कोणाला हवे असतील बैल तर तुम्हाला कॉल करून ते विचारतील. 95 03 18 95 76. ठीक आहे राहू दे. अच्छा. याचे हष्टपुष्ट हे बैल आहेत. हे जे दिसत आहेत तुम्हाला यांचा जो पॅटर्न आहे काळा पांढरा पॅटर्न आहे याच्यावरनं ही बैल ओळखली जातात. डांगी बैल गावरान बैल असतात. प्रॉपर गावरान बैल असतात आणि अकोल्यामध्ये जास्त करून मिळतात. आणि अकोल्यामध्येच ह्या डांगे बैलांचा मोठा बाजार भरतो. बरोबर बोलतोय ना मी? यांचं वैशिष्ट्य काय असतं की म्हणजे जे डॉक्टर आहेत वेटरनरी डॉक्टर आहेत त्यांनी मला सांगितलं होतं की यांच्या स्किनमध्ये हे ऑइल ग्लँड्स असतात जे इतर दुसरे बैलांच्या ज्या जाती असतात त्यांच्यामध्ये नसतात. त्यामुळे हे बैल जे असतात शेतामध्ये नांगरायला महाराष्ट्रामध्ये खास करून भात नांगरीला आणि पावसाळ्याच्या वेळेस ही बैल चिखलामध्ये व्यवस्थित काम करतात. इतर बैलांपेक्षा किल्लार बोला किंवा दुसरे बैल बोला त्यांच्यापेक्षा हे डांगी बैल जे असतात ते एकदम व्यवस्थित काम करतात. हां. अच्छा. आपका नाम बोलो. सद्दाम सद्दाम. पुरा नाम? पप्पू शेख. सद्दाम पप्पू शेख. आणि कोणती दावा आहे तुमची? ही दावण आहे आमच्या. ही पूर्ण दावण आहे बघा. अच्छा. इकडे आहे ना. साधारण काय किंमत? हे समोर ठेवा ना माईक याच्या चेहऱ्यासमोर. हे जोडीचं सांगायला 55 आहे. हां. ही इथे ही हा हिचे 55 आहे सांगायला. हिचे 55 आहे सांगायला. हां. कमी जास्त होऊन जातं ना? कमी जास्त होऊन सर्वात जास्त किंमत कोणत्या जोडीची आहे? हे जोडीचे. ही हां. ही कोणती आहे? किल्लारच आहे? हा किल्लार मध्ये म्हैसूर मध्ये वटे पुढं. किल्लार मैसूरी. हा इकडे. हां. हे अच्छा. हे बैल कशासाठी वापरतात? हे शेतीला वापरतात हे? हो. अच्छा. आणि पळायला? पळायला पण वापरा. शर्यतीत? हां. मी पाहिल्यासारखं वाटतं म्हणजे मला एवढी माहिती नाही. स्माइल प्लीज भैयाजी. हां. दाखव त्याचे. अच्छा. हे दातावरनं यांचं आयुष्य ओळखतं ना? हो. हां. दात पण एकदम स्वच्छ आहे रे. याची किती किंमत आहे? यांचे सांगायला 75,000 आहे. 75,000 जोडीची? हो. अच्छा अच्छा. अच्छा. तुमचा फोन नंबर सांगा ना म्हणजे कोणाला जर हवे असतील तर ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतात. 9604 25 57 88. हां. लोकांना ऐकायला पण व्यवस्थित यायला पाहिजे ना. नंबर जर हे इकडे गडबडला दाखव तर- अजून इकडे. हा पण एक आहे. ही पण एक जोड आहे? हा हा एक आहे इकडला. अच्छा. हा एकच आहे का? एक हा एकच आहे. हा हां. कितीला एक? हा तर त्याचे सांगायला 35,000 आहे. 35,000. अच्छा अच्छा. तर अशा किमती आहेत बैलांच्या. खास करून 2-3 जातीचे बैल आपल्याला इकडे बघायला मिळाले. किल्लार मैसूर आणि डांगी ज्यासाठी फेमस आहे. किल्लारच आहेत ना हे? हो, किती वर्षाचे साधारण? ये 4 वर्षाचे. 4 वर्ष. आणि कितीला द्यायचे आहेत काय? द्यायलाच काढलेत ना? हो. हां. काय किंमत साधारण? त्यांची 140 सांगतोय. 1,40,000. अच्छा अच्छा. म्हणजे सांगायची कमी जास्त होऊन जाईल. हो. तुमचा मोबाईल नंबर सांगा ना लोक म्हणजे त्या 99 21 67 73 92. परत एकदा. 99 21 67 73 92. अच्छा. किंमत विचारायची होती आपल्याला त्यांची पण ते जरा बिझी आहे. ते एवढा वेळ पण नाही आपल्याकडे थांबायला. आपण पुढे निघूया.
तर हे बैलांचा बाजार बघता बघता या तुम्ही या. खूप मोठं हे तळं दिसलंय. त्या ह्या तळ्यामध्ये मासे आहेत का हे पण आपण बघणार आहोत. जर वेळ मिळाला तर इकडे फिशिंग करू आपण. शेतीचं साहित्य, धार असो घ्यायला. हे काय करायला कापायला? ऊस हा मासे नाही कापताय ना सर? कुरडा बनवायचा सोरे याच्यामध्ये तर गव्हाचा टाकायचा. चालू काम कसं राहतं तुम्हाला सांगू का? हे ना लोक काय करतात त्यांना पैसा कामा आता पात्रात वाढला का मग त्याला असं बेंड घेतात आणि त्याला एवढी करायचं कलर मारला तुम्ही वळत नाही. आणि हे कसं आहे उभार शिका आजीकडनं शिका सेल्समॅनशिप. पिठरी त्यात काय आरामात खायचं लोकांना पंच पैसे फुकटचे का लय काटायची राहते. बरोबर तुम्हाला कष्ट आहेत, आम्हाला पैसे तुम्हाला कष्ट आहेत. आहे ना कितीला म्हणताय? 2,500. हे काय माईक आहे का? बघूया एक मिनिट कसं आहे. चालू दाखव ना जरा. हेलो मेहरबान कदरदान भाईजान, आइए इस दुकान पे. आपको यहाँ मिलेगी दाढ़ी कटिंग की मशीन. कितने में है भैया? 100 रुपए में. जिसके पास भी हो 100 रुपए, आ जाइए दाढ़ी कटिंग की दुकान पे. हर रोज दाढ़ी कटाइए और दाढ़ी कटाने के मजे लीजिए. दाढ़ी कटाने की मशीन और लेजर भी है, रेजर भी है जिससे आप दाढ़ी कर सकते हैं. कुरेद के दाढ़ी कीजिए, मशीन से दाढ़ी कीजिए. और क्या बोलूं मैं, आपका नाम? अरुण देने की दुकान पे आइए और जो चाहिए ले जाइए. इनके पास है पर्स भी है और क्या है, और क्या क्या है? पर्स है, ब्लूटूथ स्पीकर है. ब्लूटूथ स्पीकर बजाइए, अपनी मम्मी को रुलाइए. ज्यादा परेशान करे मम्मी तो बीवी के पास जाइए. बीवी की सारी झगड़े, बीवी की सारी बातें इस रिकॉर्डर में रिकॉर्ड कीजिए और पड़ोसियों को सुनाइए. पड़ोसियों को भी परेशान कीजिए, खुद भी परेशान होइए. आइए बीसे भाई के दुकान पे आइए. अरे तरबूज भी लीजिए. आपका नाम क्या है? आइए आइए, हरे हरे तरबूज लीजिए. संजू सेठ गायकवाड़ की दुकान पे तरबूज लीजिए. कैसे मस्त मस्त गोल गोल हरे हरे तरबूज ले जाइए. घर पे काटिए, ठंडा कीजिए, खाइए और सो जाइए. कितने का है दाम? ये 50, 40, 50 है, 40 है, 30 है, 20 है. 50 है, 40 है, 30 है, 20 है. 20 वाला छोटे को खिलाइए, 30 वाला बीवी को खिलाइए, 50 वाला अम्मी को खिलाइए. मम्मी को खिलाइए. क्या बोल रहे भाई? काय म्हणताय? काय नाव आहे तुमचं? सोमनाथ. सोमनाथ आडनाव काय तुमचं? सोमनाथ लोखंडे. इनका नाम लोखंडे है लेकिन ये काट रहे हैं कलिंगड़. और देखिए किस खूबसूरती से इन्होंने कलिंगड़ का फूल बना दिया है और इसके अंदर से निकलेगा अभी लाल लाल कलिंगड़. आइए मैडम, ये वही कलिंगड़ है जो करीना कपूर खाती थी. करीना कपूर यही आती है कलिंगड़ लेने के लिए. और देखिए लाल लाल कलिंगड़. ये कलिंगड़ इतना लाल है कि करीना के गाल भी इसके सामने फीके पड़ जाएंगे. ठीक है, कल ही आया था सैफ, 4-5 किलो कलिंगड़ लेके गए, बराबर ना? हाँ, 50 वाले लेके गए कि 30 वाले लेके गए? बड़े बड़े, अच्छा बड़े बड़े कलिंगड़ लेके गए ऐसे. ओके ओके. काय काय बोला तर सही. अच्छा यूट्यूब विचारत आहे. बघता व्हिडिओ? कोणते व्हिडिओ? हा हा हा, बरोबर बरोबर. फुल बनवलं त्याने फिकट निघला हातून. चोकोबार.
दवाखान्यात जायला यांना न्यायचं होतं दवाखान्यात. दवाखाना राहिला साईडला आता. आता हिंडतात येत रे. हिंडतं. कॅमेरा समोर स्टार्ट नका करू. आपली पुढची ए दादा तुझी केस जळाली समोरची डोक्यावरची. अरे अरे साप आहे. पाणीपुरी खायची आहे तुला? का तुम्हाला नाही खायची का? हो यार चल. हा का? अच्छा अच्छा काय नाव आहे? अच्छा अच्छा भंडारदराचं आहे का तुम्ही? अच्छा अच्छा हां 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 बघत राहा यांच्या पण बघत राहा. तर इकडे तुम्ही बघू शकताय इकडनं पुण्याला डायरेक्ट ट्रेन आहे. मेट्रो ट्रेन आहे वरतून. तर डायरेक्ट पुणे शेवटचं स्टेशन आहे. कितीला पाणीपुरी? 20 रुपयाला घ्या घ्या. एक प्लेट द्या ना. अरे तुम्ही काल भेटले होते ना? हां हां तुला हां 20 रुपयाला किती? 5 पाणीपुरी. अरे घ्या. भैया सुक्की पुरी दो ना. अरे काम 25-20 झालेलं आहे. हे थोडंसं हिरव्या वाटणातलं गावरान कोंबड्याचं आपण रेसिपी करणार आहे. त्यासाठी आपल्याला लसूण थोडंसं एक्स्ट्रा लागेल. हे हिरवं वाटण बनवायला ना हे लसूण घेतलं आहे. कांदा आहे कांदा आहे हिरवा कांदाच म्हणतो. कढीपत्ता आहे आणि 3 हिरव्या मिरच्या आहेत. कोणी कमेंट करण्या अगोदर आपणच सांगून द्यायचं ना. ही कोथिंबीर आहे. कोथिंबीर थोडीशी एक्स्ट्रा लागेल. तर एवढ्या सगळ्या गोष्टींचं ना वाटण बनवून घेऊ आधी. हा कोंबडा आहे गावरान कोंबडा आहे. तर याचं ना आपण हिरवं कालवण बनवणार आहे. स्वप्नीलच होतं मला वाटतं त्यांचं नाव. ठाण्याला आपण गेलो होतो तर त्यांच्या मम्मीनी ती रेसिपी सांगितली होती. आपण कोळंबीमध्ये बनवली ती. आता गावरान कोंबड्यामध्ये बनवणार आहे. आज आपण आहे ना प्रवरा हॉटेल अँड कॅम्पिंग इकडे थांबलो आहे. आणि यांचं आहे ते इकडे बघा जरा. यांचं नाव बाळासाहेब लांडे. यांचा फोन नंबर इथे तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर. 2 नंबर आहेत तिकडे तुम्ही कॉल करू शकताय. आणि इथे तुम्हाला बोटिंग पण मिळेल, कॅम्पिंग पण मिळेल, स्टे पण खूप मस्त आहे जिकडे आपण थांबणार आहे. सगळा व्ह्यू मी तुम्हाला सकाळी दाखवेल. आता तर खूप भूक लागली, खूप थकलो आहे. फटाफट जेवण करून घेऊया. आणि सगळ्या सुविधा आहे ॲक्च्युली इकडे. किचन पण मस्तपैकी किचन आहे. स्टेसाठी पण खूप मस्त जागा आहे. कॅम्पिंगसुद्धा आहे. आणि वरती ते पैगोड्यासारखं काय बनवलं ते मचानसारखं बनवलं आहे एकदम मस्त. तिथे सुद्धा हा पॅगोडा लाकडांचं बनवलं आहे. म्हणजे लाकडांसारखं असं एक लुक लाईक दिलं आहे. तर तिथे सुद्धा तुम्ही स्टे करू शकता, थांबू शकता, कॅम्पिंग करू शकता. असे बऱ्याच गोष्टी आहे. समोर मस्तपैकी डॅम आहे, धरण आहे. तर खूप मस्त व्ह्यू आहे, डॅमचा व्ह्यू आहे. तर खूप जबरदस्त लोकेशन आहे. काय पक्कड कुठे? पक्कड थोडीशी हळद, मीठ, शिजून घेऊया. तुटतंय, इझिली तुटतंय. शिजलंय. शिजलं. पाणी किती आटलं रे. तेल घेतलंय. तेलामध्ये चिकन परतून घेणार आहे परत. यातलं पाणी थोडंसं आटून घेऊया.
हे वाटण आहे, याच्यामध्ये कोथिंबीर आहे, कांदा आहे, लसूण आहे, मिरची आहे आणि काय बरं आणि कढीपत्ता आहे. हां, हे थोडंसं उशिराच टाकायचं तुम्हाला. काय होईल, हे जर उशिरा टाकला ना तुम्ही तर याचा रंग जो आहे तो हिरवा राहील, नाही तर हे वाटण पण नंतर परतून काळं होऊन जातं. ते नाही करायचं आपल्याला. बरं सुगंध येतो. यात ग्रेव्ही हवी तर तुम्ही हे सूप घालू शकताय. आणि नंतर आहे ना एक काम करा की फ्लेम ती स्लोच ठेवा. याचा जो हिरवा रंग आहे ना तो हिरवा राहायला हवा असा. हा जो हिरवा रंग आहे ना हा मेंटेन राहायला हवा, हा काळपट नाही पडायला. याला म्हणतात हिरवं चिकन. ओके, झालंय. हे जास्त पण नाही उकळलंय. आपण ऑलरेडी चिकन जे शिजवून घेतलं होतं, जास्त उकळलं तर याचा हिरवा रंग काळा होऊन जातो. झालंय, उतरून घेऊया आणि मस्तपैकी जेवूया. भूक लागली. हा, आणि एक गोष्ट, हे झाकलं नाही. उकळताना आपण झाकलं नाही, झाकायचं नाहीये. आम्ही जेवायला जिकडे बसतो ना ती जागा पण किती भारी आहे बघा. हे कसं, याचा रंग असा मेंटेन राहणं फार गरजेचं आहे, नाही त्याची मजा निघून जाईल. ग्रीन. देव तंगडा, तंगड्यावर नाही जोक आठवला. वन मसडा कमडा शिपूट हरमाय तंगडा स्वयं लंगडा. माहिती आहे तुम्हाला हा जोक? एकदम मस्त सुगंध ते तेव्हाचे सुगंधच घेत सुटले. नाकानी पोट भरल तुमचं. तेव्हापासून बनवायचं काम चालले तेव्हापासून सुगंध. अजून दे तुम्हाला कालवण. मुझे गरीब को भी भाकर दे दो. मैं नहीं बताऊंगा, इन लोगों को ही बताने दो. नाही, हे तिखट नाही बनवलं. हे म्हणतात सुगंधापेक्षा टेस्ट भारी आहे. कारण सुगंधच एवढा भारी का टेस्ट लय भारी आहे. त्याच्यात जास्त हे वापरलं ना आपलं धनिया, कोथिंबीर. जे ते खूप दिवस झाले चुरून खाल्लं नाही. हे असं बनवू शकतो ना एखादी हॉटेलमध्ये. आपण एखादी ताटली घेतली तर नाही, हिरवं कालवण, काळं कालवण, तांबडं कालवण. ही कशी ज्वारीची ज्वारीची भाकर आहे ना? हां, मग मिक्स आहे का? खूप जबरदस्त झालं. घर की खेती ना जब चाहो काटो खाओ. आपणच बनवायचं, आपणच खायचं. मी खाण्यापेक्षा असं मिळून खाल्लं ना तर आपण कसं बनवलं थोडीशी आयडिया पण येते ना, मग त्यात सुधारायला बरं पडतं. होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा. भेटूया उद्या सकाळी.